जय शिवराय मित्रांनो, महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून प्रचंड नाराजीचं व तणावाचं वातावरण बघायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील लोकसभा मतदारसंघांमध्ये स्वतःच्या उमेदवारांची नावं जाहीर केल्यानं काँग्रेस पक्ष नाराज झाला आहे. काँग्रेस पक्षाने उद्धव ठाकरे गटासोबत असलेली त्यांची युती तोडण्याची भाषा सुद्धा वापरली आहे. उद्धव ठाकरे यांना घाबरवण्यासाठी काँग्रेस आघाडी तोडण्याची भाषा वापरत आहे असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. मात्र सध्याच्या घडीला उद्धव ठाकरे यांना काँग्रेसची गरज नसून काँग्रेस पक्षाला उद्धव ठाकरे यांची गरज आहे असं बोललं जात आहे. याउलट उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत युती तोडली तर उद्धव ठाकरे यांना जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. आता ते कसं, तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आमच्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. काँग्रेस पक्षाची सध्याची अवस्था म्हणजे नाकापेक्षा मोती जड अशी झाली आहे. जवळपास सर्वच राज्यातून नामशेष झालेला काँग्रेस पक्ष अजूनही आपल्या जुन्या आठवणींमध्ये जगतो आहे. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत म्हणून स्थानिक पक्षांनी आमच्या खाली काम करावे ही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची मानसिकता आहे. आणि हेच कारण आहे की तृणमूल काँग्रेस व आम आदमी पक्षासारखे स्थानिक पक्ष काँग्रेसची साथ सोडत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट व शरद पवार गटाला दाबण्याचा असाच प्रयत्न काँग्रेस पक्ष करत होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना फाट्यावर मारून स्वतःच्या पक्षाचे उमेदवार जाहीर केल्यानं काँग्रेस पक्ष संतापला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात काँग्रेसपेक्षा उद्धव ठाकरे गटाची अवस्था अत्यंत चांगली आहे. त्यातल्या त्यात मुंबई भागात उद्धव ठाकरे यांचा बऱ्यापैकी होल्ड आहे आणि म्हणून महायुतीपुढे आव्हान उभं करायचं असेल तर मुंबईतील लोकसभा मतदारसंघांमध्ये ताकदीचे उमेदवार उभे राहावे ही उद्धव ठाकरे गटाची मागणी आहे. काँग्रेस मात्र ठाकरे गटाच्या या मागणीला विरोध करतो आहे आणि या विरोधाचं कारण सांगतोय की संबंधित जागा या काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करायचा झाल्यास मुंबईतील 6 पैकी एकाही जागेवर निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार नाही आणि म्हणून उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जवळपास सर्व जागा स्वतःच्या पक्षाला देण्यात यावा अशी मागणी केली आहे. मात्र विरोधासाठी विरोध करून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करतो आहे. एवढंच काय, तर ज्या ठिकाणी वाद आहे त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याची धमकी काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे यांना देत आहेत. उद्धव ठाकरे या संदर्भात ठोस भूमिका घेत असून 2024 चे जागा वाटप पार पडले, आता थेट 2029 मध्ये जागा वाटपावर चर्चा करू असं विधान त्यांनी केलं आहे. तसं बघायचं झाल्यास उद्धव ठाकरे यांची ही भूमिका अत्यंत योग्य आहे. जागा वाटपाच्या चर्चेत काँग्रेस पक्ष अशा मतदारसंघांमध्ये उमेदवारी मागतो आहे इथे काँग्रेस पक्षाचा पराभव निश्चित आहे आणि नेमकी हीच गोष्ट उद्धव ठाकरे यांना खटकते आहे. काँग्रेस पक्षाचा आंधळा विरोध डावलून ठाकरे यांनी मुंबईतील बहुतांश जागांवर स्वतःचे उमेदवार घोषित केले आहेत. हा उद्धव ठाकरे यांचा मास्टर स्ट्रोक मानावा लागेल, कारण सध्याची राजकीय परिस्थिती बघता उद्धव ठाकरे यांना काँग्रेस पक्षाची गरज नसून काँग्रेस पक्षाला उद्धव ठाकरे यांची गरज आहे हे स्पष्ट आहे. याउलट काँग्रेस पक्षासोबत आघाडी केल्यानं उद्धव ठाकरे यांचे जास्त नुकसान होत आहे अशी भावना जनतेच्या बोलण्यातून दिसून येत आहे. काँग्रेस नावाचा एक पांढरा हत्ती उद्धव ठाकरे गट व शरद पवार गटाच्या छातीवर येऊन बसलाय, याचे ओझे या दोन पक्षाच्या नेत्यांना सहन करावे लागते आहे. आज उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षासोबत युती तोडल्यास त्याचा सर्वाधिक फायदा उद्धव ठाकरे यांनाच होणार आहे. मतविभाजनाचा विषय सोडला तर उद्धव ठाकरे गटाला या माध्यमातून जास्त जागा लढवण्यासाठी मिळणार आहेत, ज्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाचे जास्तीत जास्त खासदार निवडून येण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षासोबत आघाडी केल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी राजकारणाला डाग लागला आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडल्यास नाराज झालेला हिंदू मतदार पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे वळण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट फायदा उद्धव ठाकरे गटाचे उमेदवारांना होऊ शकतो असा अंदाज आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना सहकार्याचं आश्वासन दिलं असलं तरी ग्राउंडवर काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना पाहिजे तेवढे सहकार्य करायला तयार नाहीत. हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहे. याउलट उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक मोठ्या निष्ठेने काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करताना दिसून येत आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये आघाडी धर्माचे पालन करत आहेत हे बघून काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंवर हावी होण्याचा प्रयत्न करतोय. काँग्रेस पक्षावर अंकुश लावायचा असेल तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांच्या धमक्यांना भीक न घालता स्वतःचा असा मजबूत स्टँड घेणं गरजेचं आहे, कारण याच माध्यमातून उद्धव ठाकरे गटाचे जास्तीत जास्त खासदार निवडून येऊ शकतात, ज्याचा फायदा आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होऊ शकतो. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडत स्वबळावर निवडणूक लढवावी का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.